आवडलं म्हणून टाळ्या असतात आणि दुसऱ्या टाळ्या लवकर निघा म्हणून असतात. आणि बऱ्याच वेळा काय असतं, शाळेतलं पुढचं कार्ट हसतं, मागच्याला काय माहित नसतं, पुढचं हसतं म्हणून मागचं हसतं, पुन्हा मागचं हसते पुढच्या हसते. असा सगळा गडबड घोटाळा आहे आपल्या शाळेत. त्यामुळं आता खूप चांगलं सांगितलं, सांगायचं काय राहिलं नाही. आपल्या व्याख्यानामध्ये वसंत हंकारे सारखे अशा अनेक व्याख्यानाचा प्रभाव या ठिकाणी पडला आणि बरंच सांगितलं. मुलींनी 10वीच्या निरोप समारंभाच्या औचित्याने या ठिकाणी उपस्थित असले मान्य मुख्याध्यापक, आमच्या शिक्षिका भगिनी, आमचे बाहेरचे आणि संस्थेचे सचिव आणि आमचे असणारे शिराळचे आपल्या भावी सरपंच रोहन सर, त्याचप्रमाणे आमचे विकास सर, म्हणजे बरं का तुम्हाला मी सांगतो, विद्या देती नई कल्पना, कल्पना लाती नए विचार, नए विचारों में मिले ज्ञान, हे ज्ञान बनावं आपको महान. माणसाच्या आयुष्यात संधी मिळत असते, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आमचे रोहन अजून वर्ग व्हायचे 20 वर्ष वय, 21व्या वर्षी संस्थेचे सचिव म्हणून त्यांना संस्था मिळाली आणि ती संस्था मिळाली नाही, त्यांनी ती वाढवली. स्वतः ते पाहत असतात आणि स्वतः आज ते मला इथे घेऊन आले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या गेल्या. याचं महत्वाचं कारण असं आहे की लग्नामध्ये वाढणारा ओळखीचा असला उकडल्यावर पंतरवाळी मिळते. त्यामुळे ह्यांच्यामुळे मी इथं आलोय. त्यामुळे तुमच्या सर्व मुलांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, सर्व शिक्षकांचं स्वागत करतो. इयत्ता 10वीचा हा भावपूर्ण निरोप समारंभासाठी मुलांनो, मी तुम्हाला विनंती करणार आहे, कुणी बोलू नका. की हा 10वीचा निरोप समारंभ आहे. अनेक वेळा जीवनामध्ये क्षण येत असतात. तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला संधी प्राप्त होणार आहेत. आपल्या शेजारी जे हबप पवार साहेब आहेत, त्यांचे चिरंजीव एक सामान्य वडशिवण्यासारख्या सामान्य कुटुंबातून MS झाले. आज एक एम्स म्हणून, ऑल इंडिया मेडिकल सायन्स म्हणून नावाची एक दिल्लीमध्ये संस्था आहे. त्या संस्थेमार्फत UPSC मार्फत सुपर क्लास 1 वैद्यकीय अधिकारी म्हणून देशामध्ये गेले. त्यांचं गाव वडशिवणं. खेड्यातली मुलं या देशातील, आपल्या खेड्यातीलच माणसं उच्च पदावर जात असतात. देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, हे सर्व मंडळी जे पदावर जात असतात ते सामान्य कुटुंबातून येत असतात. एवढं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला जी ईर्ष्या करायचं, शिक्षण हे ज्ञान हे आपलं डिसेंटिव्ह ज्ञान असलं पाहिजे. मला 9वीला असताना सर दगडे सर म्हणून मुख्याध्यापक होतं, हे सायन्सला सर होतं. मला एक मुस्काळीत मारली होती, ह्या करत हवा यायची लय दिवस येत होती. तुम्हाला सांगतो, त्यांनी मला सांगितलं होतं की तापमान स्थिर असताना दिलेल्या वस्तुमानाच्या वायूच्या आकारमान त्या वायूवरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. मला काही कळलं नाही, त्या मुस्काळीत मुळे आजही माझं ती पाठ आहे. मी तुम्हाला दुसरी माझी एक व्याख्या आमच्या सरांनी पाठ केली होती की कुठलीही वस्तू एखाद्या द्रवात अंशतः अथवा पूर्णतः बुडवली असता त्या वस्तूचे वजन त्याच्या आकारमाना एवढे असते. म्हणजे काय, प्रयोगशाळेत गेल्यानंतर आपण दोंडा बांधतो, त्या नरसाळ्यात सोडतो, त्या नरसाळ्याच्या तोंडात आलेलं पाणी त्याच्या आकारमाना एवढं असतं. याच्यातून पुढे पास्कलचा नियम विकसित झाला. म्हणजे काय, बोट पाण्यामध्ये तरंगते म्हणजे त्याच्या पाण्याच्या वजना आकारमान एवढं पाणी विस्थापित करते. हवा शिक्षकांनी पुढे जाऊन सांगितलं पाहिजे, विमान हवेमध्ये तरंगते म्हणजे याचा अर्थ असा त्याच्या आकारमान एवढी हवा त्या पंखाच्या खालून विस्थापित करते. ह्याला डिसेंटिव्ह नॉलेज म्हणायचं. नॉलेज कम अगेन्स्ट. कारण वी प्ले टू विन शिवखेराचं एक पुस्तक आहे. आम्ही जिंकण्यासाठी लढतो. आपण कशासाठी लढतो? जिंकण्यासाठी. मॉरिस ग्रीन नावाचा एक धावपट्टू होता. मॉरिस ग्रीन नावाचा ब्रुसेलचा धावपट्टू होता. 1992 सालच्या बार्सिलोनाच्या ऑलिम्पिक मध्ये 0.1 सेकंदाने तो हरला. परत तो 4 वर्ष तो रात्री पहाटे 2 वाजता उठायचा आणि तो 2 वाजता उठून पहाटे 6 वाजेस्तून 4 तास धावायचा. परत 1996च्या अटलांटा ऑलिम्पिक मध्ये अर्ध्या सेकंदाने तो हरला. परत त्यानं त्याची जिद्द सोडली नाही. त्याने त्याच्या खोलीमध्ये एक स्विचार लिहिला होता. तो स्विचार असा होता की आफ्रिकेच्या जंगलामध्ये एक हरिण आहे आणि एक वाघ आहे. हरिण झोपताना विचार करतोय की सर्वात जास्त चपळ असलेल्या चित्त्यापेक्षा मला वेगवान धावायचा आहे, नाहीतर मला शिकार करावी लागेल. आणि वाघ त्याच कोपऱ्यात विचार करतोय की या जंगलातील सर्वात वेगवान असणाऱ्या चित्त्यापेक्षा मला जास्त पळायचं आहे, नाहीतर मला उपाशी राहावं लागेल. दररोज ते वाचायचा, धाव 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 धाव. तो मॉरिस ग्रीन धावायचा. 2000 सालची ऑलिम्पिक आली.
2000 सालच्या ऑलिम्पिक मध्ये 8 वर्षांनी जगात सर्वप्रथम पहिला ऑलिम्पिक जगजेता झाला. जगाने टाळ्या वाजवल्या, मॉरिस ग्रीन, मॉरिस ग्रीन, मॉरिस ग्रीन. तसं तुम्ही कुठेतरी आयुष्यामध्ये जिद्द ठेवा. आपल्याला अटलांटा मध्ये मी उदाहरण दिलं, आपल्याला बनसोडे म्हणून आपल्या सोलापूरचा, ज्यावेळेस तो बनसोडेंनी एव्हरेस्ट शिखर सर केलं, एव्हरेस्ट शिखर सर केल्यावर त्याला विचारलं की तू एवढ्या वर शिखरावर तू कसं काय गेला. त्यानं सांगितलेलं उत्तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रेरणादायक. मी एव्हरेस्ट शिखर सर केलं, मी प्रॅक्टिस करायचो, पण त्याच्या मागे माझी मनोकामना होती. मी शाळेत गेलो, मी गरीबाचा होतो, मोठ्याची मुलं मला खाली बसायची, मी मागासवर्गीयच होतो, काही मोठ्याची मुलं मला अंतर द्यायची. मी जीवनामध्ये एक शपथ आई बापापाशी घेतली, मी इतका मोठा होईल की माझी उंची कुणीच गाठणार नाही, म्हणून मी एव्हरेस्टवर गेलो, अशी त्याने शपथ घेतली आणि ती शपथ त्यांनी खरी करून दाखवली. मला तुम्हाला एकच सांगायचं, जे वी प्ले टू विन, आय कम, आय सॉ, आय कॉन्कर्ड. विल्यम शेक्सपियर नावाचा एक नाटककार आहे, त्याने लिहिलंय. ज्यावेळेस विल्यम शेक्सपियर हे नाटक लिहिलेलं आहे, ज्यावेळेस त्या एक सुंदर वाक्य आहे, ज्यावेळेस तो लढतो योद्धा आणि तो म्हणतो की मी जिंकण्यासाठी येतोय, मी जिंकण्यासाठी लढलो. तसं भविष्यात अभ्यास येईल, परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने करा. प्रत्येक संधी अडचण नसते, संधी हे सोनं निर्माण करण्यासाठी आलेले असते. म्हणून प्रत्येकाने संधीचं सोनं करता आलं पाहिजे. काही मुलांना युपीएससीचा व्हायचं आहे, युपीएससी मध्ये जा. काही मुलांना आयआयटीचा अभ्यास करायचा आहे, आयआयटीचा अभ्यास करा. काही मुलांना इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, मेडिकल सायन्स मध्ये जायचं आहे. पण ज्या ठिकाणी जाल त्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करा. पैलवान झाला तर पहिलं पेपरला नाव तुमचंच आलं पाहिजे, आणि डॉक्टर जर झालं तर गणेश पवारांच्या मुलासारखं नाव पुढे तुमचं आलं पाहिजे. हे सांगण्यासाठी तुमचा पहिला नंबर आला पाहिजे, कारण वी प्ले टू विन, आपण जिंकण्यासाठी लढतो. तुमची तयारी मनाची अशी ठेवा. आई वडिलांवर प्रेम करा, शिक्षकावर प्रेम करा, शाळेवर प्रेम करा. आज ही शाळा आहे, या शाळेचा भावपूर्ण निरोप समारंभ तुम्हाला जात असताना इथली संस्था, इथली शिक्षक, झाडं, वर्ग, हॉल, कर्कटक बेंचवर केलेल्या खुणा, भिंतीवर काढलेली चित्र, पुस्तकातल्या चित्रांना मिशा काढलेल्या, हे सगळं आता आपण मागे ठेवून चाललो आहे. लक्षात ठेवा, ही शाळा ही तुमच्या आमच्या आठवण देणारे शिक्षक. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर शिक्षक असतात. APJ अब्दुल कलाम ज्यावेळेस राष्ट्रपती झाले त्यावेळेस ते त्यांच्या गावाच्या शाळेच्या शिक्षकाकडे गेले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितले, गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. वसंत तेथे वणे, वणे तेथे सुमणे, सुमणे पालिंगणे सारंगाची. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम वाटे देखा. सर्व क्षेत्रामध्ये शिक्षक, मी खरंच आई वडला इतके शिक्षकाला श्रेष्ठ म्हणतो. मला कांटाळीत मारली म्हणून मी सुधारलो, भयंकर आणि मोठा विद्यार्थी होतो. इतकं मी मार खायचो, पण गुणवत्ता असायची. पण मी पुढे 12वीला हुशार सायन्सला गेलो, मी नंतर पुढे शिकलो, मी इंग्रजी बोलायची मला सवय लावून घेतली. माझं करिअरमध्ये मी पुढे गेलो. मी फर्ग्युसन साठी एक नामवंत कॉलेजला गेलो, मला शिकण्याची संधी मिळाली. मी जिथं जाईल तिथं मी प्रयत्न करतो, मी रडत बसत नाही. बऱ्याच मुलांना 12वी झाले, 10वी झालं, रिझर्वेशनचा फॉर्म भरता येत नाही. दुसऱ्याला विचारतं कसा भरू, ती त्याच्यापेक्षा मूर्ख असेल त्याला सल्ला घेतो. तू जरा बरा बावळट आहे, ती तुझ्यापेक्षा बावळट आहे, त्याला काय विचारतो तू. म्हणजे काय तर तू रिझर्वेशनचा फॉर्म भरायची, तू बँकेचा रेट भरायची, बापाला बँकेत घेऊन गेल्यानंतर तू बँकेचा फॉर्म भरायची. कॅपिटल रिझर्व्ह रेशो काय आहे, सध्या बँक रेट काय आहे, जगामध्ये अर्थव्यवस्था काय विषय चाललेला आहे, आपण कुठल्या संस्थेत शिकावं, भविष्यात कुठलं ज्ञान टिकणार आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचे कन्सेप्ट आली, नॅनो टेक्नॉलॉजी. यापूर्वी 10 वर्षासाठी मेकॅनिकल इंजिनियर सर किंवा डॉक्टर MBBS MD व्हायची, तो काळ संपला. आता आर्टिफिशियल इंजिनियर आहे, आर्टिफिशियल इंजिनिअरिंगचा काळ आलाय, नॅनो टेक्नॉलॉजी आलं, गिगा टेक्नॉलॉजी आलं. पुढचा काळाची क्षितिज बघून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला मी आवर्जून सांगतो की इस्रायल नावाचा एक देश आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा देश आहे, जगातील 3 नंबरची अर्थव्यवस्था आहे रोहन सर, 3 नंबरची. त्या देशातील प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, या घरामध्ये जर 2 मुलं असली तर एक कंपल्सरी सैन्यामध्ये देशाच्या सेवेसाठी असतो, एक सैनिक असतो. त्यांच्या देशातील रेल्वे, जर रेल्वेच्या बाकड्याचं जर त्याचं रिबीट निघालं असेल काय तर ते व्यवस्थित बसून गाडीच्या खाली उतरतात. एक जणांनी मला सांगितलं 2 सेकंद रेल्वे त्यांची उशिरा ट्रॅकवर आली तर सर्व रेल्वे चार्जमन, रेल्वे ऑपरेटर्स आणि चेकर्सनं खाली उतरून माफी मागितली.
आपल्याच गाडीतलं निम सामान गायब करते तुम्हाला सांगतो. तर ही सगळी मानसिकता तेव्हा ते देश मोठे होतात. आज इस्रायलच्या कडेने इराण, इराक सारखे राष्ट्र सर्व इस्लाम राष्ट्र आहेत. आणि ते इस्रायल देश हा तीन म्हणजे येशू ख्रिस्त इस्लामाचा आणि तिन्ही ह्याचा तो राष्ट्रपुरुषाचा देश आहे. तरी सुद्धा जगामध्ये इस्रायलला अजून कुणी हरवलेलं नाही. त्या देशाची अर्थव्यवस्था, शेती वगैरे सर्वात मोठी असणारी इस्रायलची आहे. त्या देशाला अजून कुणी हरवलेलं नाही, कारण तिथली लोक ही अतिशय निर्धार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणून आले होते मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगतो. बेंजामिन नेतन्याहूचं उदाहरण मी देतो. ते 12 वर्ष त्या देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्यावर कशा हा कबंग आणला होता माहिती आहे का तुम्हाला? एका सिगारेटच्या कंपनीची सिगारेट ती ओढलं. सिगारेट ओढल्यानंतर तिथल्या लोकांनी आक्षेप घेतला की त्या सिगारेटची जाहिरात झाली आणि जगभर ती सिगारेट गाठली, म्हणून तुम्ही आरोप आहे, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. बेंजामिन नेतन्याहू ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांना विचारलं की तुमचा देश महाराष्ट्राला तुमचा देश आहे, तुमचा देश अमेरिकेला भेट नाही, जपानला भेट नाही, रशियाला भेट नाही, जगात कुणालाच भेट नाही, तुमचं काय कारण आहे? त्यानं सांगितलं की आमच्या देशाचं सैन्य हे अतिशय बलवान आहे. त्यांनी विचारलं तेव्हा बलवान ते कसं काय झालं? त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज हेच आमच्या सैन्याचा आदर्शस्थान आहे, म्हणून आम्ही जिंकतो. मित्रो, राष्ट्र समाज घर बलवान होतं ते तुमच्या विचारामुळे होतं. तुम्ही सर्व मुलं भविष्यात, मी इथं जे पालक आहेत त्यांना सांगणार आहे, ज्याचा कल उत्कृष्ट तबलावादक असतो त्यांना तबलावादक, उत्कृष्ट नॅशनल खेळाडू व्हा, ऍथलेटिक्स मध्ये जा, नॅशनल गेम्स खेळा किंवा राष्ट्रीय चॅम्पियन व्हा. कुणाला संगीताची आवड असेल, कुणाला इतिहास आवडेल, इतिहासामध्ये पीएचडी करा, कुणाला यूपीएससी, कुणाला एमपीएससी करायचं असेल, कुणाला मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नावाची एक संस्था आहे. इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स मध्ये 12वी नंतर अतिशय हुशार तिथं जातात शास्त्रज्ञ. IIM म्हणून एक संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. उत्कृष्ट देशातील मॅनेजमेंट करणारी मुलं त्या तिथं तयार होत असतात. जगामध्ये ज्ञानासारखी आणि शिक्षणासारखी पवित्र आणि मोठी गोष्ट कशामध्ये नाही. भारताकडं आपल्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाची क्षितिज मोठी झाली पाहिजे. तुमच्या आई वडिलाच्या डोळ्याचा अश्रू पुसायला शिका. एक मुलाला 12वीच्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिपला पैसे मिळाले. तो घरी आला. घरी आल्यानंतर आई घरी येत होती. आई अनवाणी होती. डोक्यावर गाठोडं होतं, काखेत एक गाठोडं होतं, एक लहान बाळ तिला काठड होतं. वन उन्हातून आई येत होती. तो 7वीचा 8वीचा मुलगा सर्व पाहत होता आईची व्यथा. आई एकमेव अशी आहे, आईशी माऊलीची जाती करी लाभे विना कृती प्रेम. आईच फक्त अशी आहे की लाभाशिवाय प्रेम करणारी एकच गोष्ट मध्ये जगामध्ये आहे. मुलांनी शिव्या दिल्या तरी रडते आणि मुलाला मुलगा झाला तरी रडते. मुलगाला चांगले मार्क पडली तरी रडते आणि मुलगा नापास झाला तरी रडते. आणि त्या आईचं रूप म्हणजे शिक्षक आहे. मी तुम्हाला 10 वेळा या सगळ्या गोष्टी सांगतो. ज्यावेळेस ती आई आली त्या मुलाने ते पाहिलं. आईला म्हणाला, आई मला स्कॉलरशिपला पैसे मिळाले, मुली राहून देतो. गेला. आई म्हणलं रात्री यात्रा, मी यात्रेला जातो. यात्रेला गेला. यात्रेहून आला. काही बाकीच्या मित्रांनी खायला घेतलं, सगळं घेतलं. यात्रेत एन्जॉय केला. कोण पाण्यात फिरलं, कोण चक्रीवर फिरलं, त्यानं काही घेतलं नाही. हा दर्शन देवाचं घेतलं आणि एक वस्तू खरेदी केली. घरी आला. आईनं त्याला बघताच मोठ्याने मिठी मारली. ज्या आईच्या पायात चप्पल नव्हती त्या आईला येताना त्या पैशाची चप्पल घेऊन तो आला होता. ह्याला जाणीव म्हणायचं. आईसाठी तो चप्पल घेऊन आला. तुम्ही आई वडिलाला हात जोडून सांगतो की आई आणि वडील जगामध्ये त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल असं कुणी सुद्धा कृत्य करू नका. आणि आपले शिक्षक, आपली शाळा भविष्यात मोठं व्हा आणि या शाळेवर एखादा अधिकारी, एखादा मान्यवर म्हणून तुम्ही या शाळेमध्ये या. एखादा मोठा सनदी अधिकारी म्हणून तुम्ही या शाळेवर या. नॅशनल खेळाडू म्हणून तुम्ही या शाळेवर या. एवढी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थ्यांना जे मला म्हणजे माझ्या बुद्धीच्या क्षमतेनं, माझ्या बुद्धीच्या क्षमतेनं जेवढं मला येतंय, कारण दया मानवी हृदयामध्ये आहे. मर्सिपिटी, पीस अँड लव्ह आर द गॉडली क्वालिटीज. देर आर द 2 साइड ऑफ 1 कॉइन. माझ्या मनामध्ये जेवढी दया आहे तेवढं मी तुमच्याकडे आलो. संत तुकारामाच्या भाषेत सेवितो हर असं वाटेत नका घरे अनेका रान बरी विटेवरी ज्यांची पावले समान तोच एक दान सूरदाता. मनाचे संकल्प पाविल सिद्धी झरी वाही बुद्धी त्यांचे पायी. तुका म्हणा धाडेले निरूपा करावया हा मार्ग सोपा, करावया मार्ग सोपा. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.